स्वच्छ पाणी द्या. 8 दिवसांनी पाणी येतं एकदा आणि विहिरीचं पाणी सोडलं काय विहिरीचं पाणी सोडत नाही. ते विहिरीचं पाणी ड्रेनेजचं पाणी मिक्स झालंय त्याच्यात. आले जे गाडी घेऊन येतात वाकून असं बघतात, उद्या येतो पाठीवर हात मारतात आणि निघून जातात. त्या विहिरीकडे या आणि वास बघा, त्या विहिरीचं कसं पाणी येत आहे. तेच पाणी पाजून त्याला दाखवतो की तुम्ही कसं पाणी पिता, विष मिश्रित पिता, त्यानंतर तुम्हाला कळेल. आणि नान्यता आता आम्ही एवढ्याच आलोय, पुढच्या वेळेला बैलगाड्या येतो आणि बैलाच आत घालतो. बेळगाव शहरातील वडगाव रयत गली परिसरात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या दूषित पाणी पुरवठ्याच्या समस्येमुळे संतप्त नागरिकांनी आज मंगळवार दिनांक 10 मार्च रोजी थेट महानगरपालिका गाठत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. वारंवार तक्रारी करूनही समस्या सुटत नसल्याने परिसरातील महिला व नागरिकांनी मोठ्या संख्येने महापालिकेत दाखल झाले. यावेळी महिलांनी आक्रमक भूमिका घेत महानगरपालिकेमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान पोलीस व नागरिकांमध्ये काही काळ झटापट झाली. संतप्त महिलांनी महापालिकेच्या पायऱ्यावर बसून जोरदार आक्रोश करत महानगरपालिकेचा निषेध व्यक्त केला. आज उद्या ही समस्या सोडवली गेली नाही तर हेच दूषित पाणी अधिकाऱ्यांना पाजू असा सज्जड इशाराही नागरिकांनी दिला. काय करायचं काय करायचं 8 दिवसांनी पाणी येतं एकदा आणि विहिरीचं पाणी सोडलं काय विहिरीचं पाणी सोडत नाही. ते विहिरीचं पाणी ड्रेनेजचं पाणी मिक्स झालंय त्याच्यात. मग ते पाणी बी नाही ना. 8 दिवसांनी 10 दिवसांनी काय सोडलं तर प्यायचं पाणी कुठलं प्यायचं आम्ही दररोज 600 रुपये खटले करायचं म्हणून कुठलं सांगा घालायचं आम्ही पाणी. हा भावीमध्ये मिक्स झाले ड्रेनेजचं पाणी. म्हणून आता ते नळाचं पाणी तर सोडायचं का नाही. नाही 10 दिवसात आलं थोडं 2 तास थोडं बंदच करतात. आता सगळी घरामध्ये आमची आजार येतो. संडास बोललं तर काय करायचं खाणार काय पोटाश ना. आता मी 2 इंजेक्शन करून आलो आता मला संडास पाणी पाहिजे बघा संध्याकाळी. रयत गल्ली आणि धामणे रोड क्रॉसवर ती विहीर असताना त्या विहिरीमध्ये ड्रेनेजचं पाणी मिक्स झालंय. येऊन बघा म्हणून अप्लिकेशन 15-20 दिवस झालं तर मी लक्ष नाही. आले जे गाडी घेऊन येतात वाकून असं बघतात, उद्या येतो पाठीवर हात मारतात आणि निघून जातात. आणि प्यायला तर पाणी 15 दिवस येत नाही. नगरसेवक उपरी वार्ड नंबर 39 रयत गल्ली, ढोर गल्ली, धामणे रोड. कुठं काय नाही जवळ. नुसता इलेक्शनच्या टाइमात आला मतं द्या म्हटलं, त्यानंतर नगरसेवक आमच्याकडे आला ना. नगरसेवकी कोणाच्या तर दबावावर काम करता येतो. नुसतं आपले माणसं नगरसेवक आम्ही सांगून बघितलं, एवढी परिस्थिती गंभीर आहे. कुठेही जर करता येत नाही म्हणतात. काय करायचं आम्ही. गेल्या 15 दिवसापासून रयत गल्ली वडगावमध्ये ड्रेनेज मिश्रित पाणी आलेले. आम्हा शेतकऱ्यांना आणि जनावरांना विष मिश्रित पाणी प्यायची पळलेले आहे. नळाचं पाणी 8 दिवसांनी 10 दिवसांनी सोडतात. आणि आमच्या गल्लीमध्ये जे वडीलधाऱ्या मंडळींनी 1936 साली जी विहीर खणलेली आहे त्या विहिरीचं पाणी आम्हाला फेटरतर्फे देत असतात. आणि ते आता काय झालंय 15 दिवसापासून त्याच्यामध्ये ड्रेनेजचं पाणी आल्यानंतर ते एकदम वास आले. त्या आत्ता तुम्ही प्रत्यक्ष तुम्ही पत्रकार म्हणून सांगतो तुम्हाला, त्या विहिरीकडे या आणि वास बघा, त्या विहिरीचं कसं पाणी येत आहे. प्रत्येकाला मी पोलीस साहेबांना सुद्धा शिपाई साहेबांना सांगतो, त्यांनी प्रत्यक्ष यावं आणि बघावं आमच्या समस्या काय आहेत त्या त्यांनी ऐकून घेतल्या पाहिजेत. आम्ही महानगरपालिकेला प्रत्येक वेळेला सांगितलेलं आहे, त्यांना विचार दिलेला आहे, तर पण त्यांनी केले आम्हाला थापडतात आणि करतो म्हणतात आणि जातात. आता जर त्याने महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने इथं येऊन प्रत्यक्ष यावं, नाहीतर आम्ही त्यांना तेच पाणी पाजवतो, तेच पाणी पाजून त्यांना दाखवतो की तुम्ही कसं पाणी पिता, विष मिश्रित पिता, त्यानंतर तुम्हाला कळेल. आणि नान्यता आता आम्ही एवढ्याच आलोय, पुढच्या वेळेला बैलगाड्या येतो आणि बैलाच आत घालतो. सर फक्त गल्लीपुरतं नव्हे, धामणे रोडला पण जाते पाणी, इकडे भारतनगरला जाते पाणी आमच्या एका विहिरीचा. हे राजकारण बिजका आम्ही करत नाही हो. अहो शेतकरी कधीच राजकारण करत नाही. शेतकरी जात पंथ भाषा भेद पक्ष सगळं विसरून
एक येतोय ह्याचा कधीतरी विचार केला पाहिजे का नको? मग अधिकाऱ्यांनी काय येऊ नये तिथं? म्हणजे आम्ही अन्नदाता असून आम्हाला तुम्ही विष पाजवत असाल तर जनतेला काय करणार आहात तुम्ही? दरम्यान संबंधित भागात नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू केल्याची माहिती महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. प्रभागातील रयत गली परिसरात गेल्या सुमारे 20 दिवसापासून दूषित पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. याबाबत नगरसेवक आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार निवेदने देऊनही ठोस कारवाई झालेली नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. अखेर या प्रश्नावर आज मंगळवारी राजू मर्वे यांच्या नेतृत्वाखाली संतप्त महिला व पुरुषांनी एकत्र येत महानगरपालिकेवर मोर्चा काढला. यावेळी महापालिका अधिकाऱ्यांना निवेदन देत दूषित पाण्याच्या समस्येबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.